इराण अमेरिकेला चांगलाच नडतोय, पण यात अमेरिकेचं नुकसान होतंय की फायदा? इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकेला कोट्यावधीच्या मिसाईल वापराव्या लागतायत, पण अमेरिका एका गोष्टीमुळे अजूनही बक्कळ प्रॉफिटमध्ये आहे. त्यामागे काय कारण आहे? जगामध्ये तेलाचा तुटवडा निर्माण झालाय, पण अमेरिका मस्त पैसा छापतोय. ते कसं? चला यामागचं गुपित उघड करूया. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. सध्या इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती चांगल्याच भडकल्या. ब्रेंट क्रूड ऑइल $75 वरून थेट $100 जाऊन पोहोचलाय. पण तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये तेलाच्या किमती वाढल्या की अमेरिकेची तिजोरी सर्वाधिक भरते. असं कसं? तर असं आहे की अमेरिका आज जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. अमेरिका पडद्यामागे तेलाच्या वाढलेल्या किमतीतून अब्जावधी डॉलरचा नफा कमवत आहे. ते कसं सांगतो. गेल्या काही वर्षात एक मोठी क्रांती झाली. अमेरिका जो एकेकाळी तेलासाठी आखाती देशांवर अवलंबून होता, तो आज जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक बनलाय. अमेरिका दररोज सुमारे 1,30,00,000 बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करतो. आता अमेरिकेचा खरा गेम जरा आपण समजून घेऊया. अमेरिका आता फक्त तेल वापरत नाही, तर तो युरोप आणि आशियाला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात देखील करत असतो. मग आता तेल जर $25 न वाढलं तर अमेरिकेला किती फायदा होणार? समजा तेलाचा दर $75 वरून $100 झाला, म्हणजेच प्रति बॅरल $25 वाढ आहे. आता जर अमेरिकेचे उत्पादन 1,30,00,000 बॅरल प्रतिदिन असेल तर गणित पहा कसं होऊ शकतं. 1,30,00,000 इंटू $25 म्हणजेच $32,50,00,000, म्हणजेच फक्त दरवाढीमुळे दररोज सुमारे $32,50,00,000 अतिरिक्त महसूल निर्माण होऊ शकतो. याचा अर्थ काय? तर महिन्याला जवळपास $10 अब्ज आणि वर्षाला $100 अब्ज पेक्षा जास्त. त्यामुळे अमेरिका मालामाल होतोय. आता कळलं अमेरिकेचा खरा गेम नेमका काय? अमेरिकेचे अधिकृत ध्येय काय आहे ते जगापुढे जो ते सांगत फिरतो ते की इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखणे. पण यामागं एक दुहेरी फायदा दडलेला आहे. इराणचा पुरवठा रोखणे. जेव्हा अमेरिका इराणवर निर्बंध लादतो तेव्हा इराणचं तेल बाजारात येत नाही. त्यानंतर जागतिक टंचाई. इराणचे तेल कमी झाले की बाजारात टंचाई निर्माण होते, ज्यामुळे किंमत वाढते. मग यामध्ये तिसरा कोण फायदा? तो म्हणजे विजेता कोण? इराण बाजारातून बाहेर पडला आणि आता पोकळी निर्माण झाली. तेव्हा अमेरिका आपल्या उत्पादनानं ती पोकळी भरून काढतो. म्हणजे इराणचं नुकसान आणि अमेरिकेचा दुहेरी नफा. जास्त विक्री आणि जास्त किंमत. सध्या ब्रेंट क्रूड $100 आसपास आहे. एका महिन्यापूर्वी ते $75 होतं. ही 33% दरवाढ अमेरिकेसाठी जॅकपॉट ठरली. आता अमेरिका आणखी कसा फायद्यात आहे तेही सांगतो. तिकडे युरोपची मजबुरी आहे, ज्याचा फायदा अमेरिका घेतो. युरोप जो रशियाच्या तेलावर अवलंबून होता, तो आता पूर्णपणे अमेरिकेकडून गॅस आणि तेल विकत घेत आहे. दुसरं म्हणजे गुंतवणूक. अमेरिकन तेल कंपन्यांचे शेअर्स रॉकेट वेगानं वर जात आहेत. जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉलरचा ओघ देखील वाढतो, कारण तेलाची निर्यात, आयात, खरीद हे व्यापार डॉलरमध्ये होतो. थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेसाठी इराणशी असलेला हा संघर्ष केवळ जिओपॉलिटिकल नाही आहे, तर तो आर्थिक फायद्याचा देखील. इराणला अण्वस्त्रापासून रोखणे हे जगासाठी महत्त्वाचं आहेच, पण त्या संघर्षातून मिळणारा तेलाचा नफा हा अमेरिकेचा हिडन एजेंडा आहे. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेचा हा नफा जागतिक शांततेपेक्षा जास्त मोठा आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेट्ससह. नमस्कार.